नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्रसिद्ध अभिनेता आणि माझा मित्र सागर कारंडे. सागर, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. थँक्यू. आपण अनेक वर्ष भेटतोय, बोलतोय, पण मला आज खूप आनंद कशासाठी वाटला ते सांगतो. कारण तू खूप उत्तम अभिनेता तर आहेसच. तू मालिका गाजवलेल्या आहेत, नाटक गाजवलं आहे, सिनेमा माध्यम गाजवलं आहेत आणि तू बिग बॉससुद्धा गाजवला. त्याचा मला खूप आनंद होतो आहे. तुझ्या स्वतःच्या फिलिंग ओव्हरऑल काय आहेत? कारण तसं हे अवघड शो होता, हा इतका सोपा नव्हता. तर काय तुझं फर्स्ट रिॲक्शन काय आहे? अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे मी तिकडे एपिसोडमध्ये पण शेवटी म्हटलं होतं भाऊंना की ज्यांना ज्यांना संधी मिळेल बिग बॉसमध्ये बोलावणं आलं तर चुकूनही नाही म्हणू नका. तुमचं आयुष्य बदलेल नाही बदलेल तो भाग नंतरचा आहे, पण तुम्हाला काहीतरी नक्कीच उत्तम काहीतरी मिळेल. तुमच्या स्वतःमधलं तुम्हाला काही शोधायचं असेल तर बिग बॉस नक्कीच करा. पण असं म्हणतात की चांगल्या सेन्सिटिव्ह अभिनेत्यांनी, कलाकारांनी बिग बॉसमध्ये जाण्याची चूक करू नये असं बोललं जातं. नाही, मला नाही वाटत. मी खूप पॉझिटिव्हली बघतो आता बिग बॉस. हां, कारण माझा पण असं समज होता की तिथे काय फक्त भांडणंच होतात, हे होतात. नाही, बिग बॉस आपण विचार करतो त्याच्या पलीकडे खूप आहे, खूप आहे. तुम्ही आतमध्ये जाताना काय घेऊन जाताय आणि बाहेर येताना त्यातलं तुम्ही काय घेऊन येताय हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करता तिकडे आणि त्यातलं किती घ्यायचं आहे स्वतःमध्ये आणि तुम्हाला जे सापडणार आहे स्वतःमधलं ते अमेझिंग असणार आहे, एवढं नक्की. बरं. आणि मी आत्ता थोड्या वेळापूर्वी आलो आणि तुला मार्क करत होतो. तू सतत बाहेर जात होता, मुंबईचा फील घेत होता. हो, काय हे थोडंसं तुला आत कोंडला गेल्यासारखं झालं होतं का तुला? हो, अरे बापरे. कशी वाटली मुंबई मग बाहेर 70 दिवसानंतरची? 85 दिवस शांतता होती. आजूबाजूला काय घडतंय काय नाही, कसला आवाज नाही, काहीच नाही. शनिवार, रविवार आणि 2 दिवस काय काय केलं सांग तू बाहेर आल्यानंतर? नाही, मी अगदीच बाहेर आल्यानंतर मला पहिलं ट्रॅफिकचा आवाज ऐकायचा होता. तो मी ऐकला. मी म्हटलं जिवंत आहोत आपण, मुंबईत आहोत, जिवंत आहोत, छान वाटतंय. आणि घरी जाऊन मग जेवलो पहिलं बायकोच्या हातचं. हो का? काय जेवलास? नाही, काही नाही, साधं. तिला म्हटलं एकदम वरण भात. पण तिथे वरण भातच होता म्हणे. बायकोच्या बायकोच्या हातचं ते वरण भात पाहिजे होतं तिकडे. हा, आणि घरी झोपण्याचा आनंद. ओके, तो खूप महत्वाचा. आणि झोप येत नव्हती. ओके. मला सांग सागर, तुझं मी गेल्या 1 दिवसामधला सोशल मीडिया फॉलो करतोय. अनेक जण अगदी जेन्युनली म्हणतायत की सागर राहायला हवा होता अजून. त्यांनी अजून ती वेळ आली नव्हती त्याची बाहेर. आणि काही जण असंही म्हणतायत, म्हणजे मुळात तू तुझं ॲनालिसिस कर, पण लोक असंही म्हणतायत की असंगाशी संग केलास तू. म्हणजे काय? टोळी गँग बरोबर राहिला. तो टोळी गँग बरोबर राहिला नसतास तर तुझं फ्युचर आणखी ब्राईट होतं, असंही तुझे फॅन फॉलोअर म्हणतात. तुला नेमकं काय काय म्हणायचं? नाही, मला असं काही असं अजिबात नाही वाटत की विशाल हा चुकीचाच माणूस. त्याच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत, होत्या. मीही त्याला विरोध करत होतो त्यावेळी, त्या क्षणी जे मला पटत नव्हतं त्याच्या विरोधात मी उभा राहत होतो नेहमी. पण आहे तो, म्हणजे स्पोर्ट्समन आहे तो एक. पण टोळी गँग मध्ये तू जाणं हा तुझा करेक्ट निर्णय होता आता वाटतं तुला? हो. नो रिग्रेट? नाही, अजिबात नाही. मला काही त्याबद्दल. तुझं स्वतःचं अनालिसिस काय? अशा कोणत्या गोष्टी घडल्या की जरा तुझा अगदी शेवटी म्हणजे संपला तुझा प्रवास, थोडा लवकर संपला, अजून पुढे जाणे? मी तेच म्हटलं की आपण आतमध्ये काय करतोय हे आपल्या हातात आहे, पण त्या घरात कोणाला ठेवायचं हे लोकांच्या हातात आहे. आणि बाहेर काय घडतंय आपल्याला माहीत नाही आहे. बरोबर. तो मी आदर करतो लोकांच्या निर्णयाचा. मला अजिबात लोकांविषयी काही राग नाही आहे, द्वेष नाही आहे. मला कसं काय काढलं, माझ्याऐवजी त्याला काढायला पाहिजे होतं, मला असं अजिबात वाटत नाही आहे. जो निर्णय आहे तो मला मान्य आहे आणि आपण तो स्पोर्टिंगली घ्यावा असं मला. म्हणजे असं नेमकं पिन पॉईंट कारण तू नाही सांग? नाही.
पण तुझ्या काही गोष्टींचं रितेश भाऊंनी सुद्धा खूप कौतुक केलं. हो. ते घरात राडा झाल्यानंतर तू ओव्हरऑलच तुझा खेळ शांत होता, हो. तुझ्या नेचरला आहे हो. आणि तोच तुला पुढे घेऊन गेला. हो, हो. बरोबर ना? हो, हो, हो. त्याच्याबद्दल काय सांगशील तुझ्या या शांत किंवा संयम मी खेळाबद्दल? मुळात मी माणूस म्हणून खूप शांतच आहे. मी बरं. मी फार नाही बोलायचो. हम्म. मी अजिबात नाही बोला. मी कुठेही गेलो तरी सागर खूप शांत आहेत हम्म. स्वभावाने, तर मी शांतच होतो. हम्म. बिग बॉस मधून मला काय मिळालं तर हे मिळालंय. बरं. मी मला बोलतं केलं. ओके. बिग बॉसने मला बोलतं केलं. मी बोलतो. ते जरा जास्त बोलायला लागलं. हा, मी अगदी म्यूटच होतास. मला बोलतं केलं त्यांनी. बर. व्यक्त व्हायला लागलो मी. हम्म. जे एक 10 वर्षापूर्वी जसा व्यक्त व्हायचो, हम्म. मध्ये कुठेतरी ते मिस झालं होतं. बर. ते परत मिळालं मला. मी म्हटलं ना की बाहेर येताना तुम्ही काय घेऊन येता, हा. ते फार महत्वाचं. तर हे मिळालं मला. बरोबर. आणि 85 दिवस हा मोठा कालावधी हो. आहे. जसं तू राकेश बद्दल बोललास किंवा विशाल बद्दलही बोलतोय, असे प्रत्येक कॅन्डिडेट बरोबर काय सांगशील? तुझं काय इक्वेशन होतं, काय तुझं इम्प्रेशन झालं? अनुश्री, तन्वी यांच्याबद्दलही सांग, किंवा राखी सुद्धा. राकेश, ऑफकोर्स राकेशमध्ये मी माझा मोठा भाऊ नेहमीच बघत आलो की मी त्या पूर्ण घराचा दादा जरी असलो तरी माझा कोणतरी दादा हे बघून मला बरं वाटायचं की माझ्यापेक्षा एक माणूस आहे मोठा तिकडे, ज्याच्या खांद्यावर मी डोकं ठेवू शकतो. बाकीचे माझ्या खांद्यावर ठेवतात, मी त्याच्या खांद्यावर ठेवू शकतो, असा एक माणूस आहे इथे. ते मी खुश होतो. तन्वीची जिद्द मला भयंकर आवडली की जिंकण्यासाठीच खेळायचं आहे. हा जो तिचा ॲटिट्यूड आहे तो सॉलिड आहे, भयंकर मजा. अनुश्री पोरगी झाली ती माझी आता. पहिली ती होती जी मला कधीच आवडली नाही घरात. पहिल्या काही आठवड्यात मला आवडलीच नव्हती ती. तिला समजवण्याचे माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी केले होते, पण शेवटी तिचा गेम आहे, तिला तिच्या पद्धतीने खेळायचा होता. पण एक पर्सन म्हणून तिची एक वेगळी बाजू पण मला बघता आली. त्यामुळे मला कुठेतरी ती हृदयाला भिडलं. ते मला आवडली ती. तिच्यासाठी आपण काहीतरी करावं असं नेहमीच वाटून गेलं. हां. आणि ती वय 21 वर्षाची आहे होती. माझ्यापैकी मी डबल आहे तिच्या. हो हो. आणि राखीबद्दल काय सांग? राखी एंटरटेनमेंट बस. तिला त्या बाईला दुसरं काही दिसत नाही. घोड्याला झापडं लावलेली असतात आणि सरळ हे बघ तुला धावायचं इथे सरळ, तशी ती एंटरटेनमेंटच्या मागे धावत असते. पण तू राखीला एक टाकलेली गुगली मला खूप आवडलीस. अगदी शेवटी आम्ही ते बघितलं. कुठली? शिरवाडकर वगैरे. तिला तू फार क्लीन बोल्ड केलं. हो. हे सुचलं कसं काय तुला? ती नेहमी मला म्हणत आली आहे की मला भांडायचं असतं, पण काय होतं मी हिंदीत विचार करते आणि ते मराठीत ट्रान्सलेट होईपर्यंत मुद्दा संपलेला असतो. एवढा वेळ लागतो मला ट्रान्सलेट करायला. त्यामुळे सागर मला मराठी शिकवा, मी कुठे अडले तर मला ते शब्द द्या तुम्ही. म्हणलं हो देतो. त्यामुळे ते मी तिला शिकवत होतो. पण त्याच्यावरनं कळलं आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे आणि चांगल्या कलाकाराचा कस कसा लागतो. बरोबर. आणि विशाल बद्दल पुढे आणखी एक्सप्लेन कर, कसा वाटला तुला विशाल? एक तर मैत्रीला जागणारा माणूस आहे. लोक का म्हणतात की मला माहीत नाही, आता लोकांचं मत आहे त्याला, पण मी अनुभवलं आहे ते की तो फ्रॉड आहे किंवा दुसऱ्यांचा फायदा फक्त करून घेतो. तर मला कधी असं काही वाटलं नाही की तो माझा फायदा बघतोय आणि काय करतोय. तो खरंच मैत्रीला जागणारा माणूस आहे. स्पोर्ट्समनशिप भयंकर ठासून भरली आहे. जे काय आहे ते तोंडावर बोलायची हिंमत आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे मला तो आवडतो. पण विशाल आणि राकेशमध्ये जे काही शेवटी घडलं, अगदी हाणामारीपर्यंत वेळ आली, तो किती त्रासदायक मोमेंट होते तुमच्या? भयंकर. मला म्हणजे मी चिडलो पण होतो विशालवर. मी नंतर व्यक्त पण झालो की जे झालं, जे केलंस तू ते चुकीचंच होतं. घराचा नियम आहे, कोणी हात उचलायचा नाही. जे काय बोलायचं आहे तोंडावर बोला, तुम्ही शब्दांनी बोला, पण हात नाही उचलायचा. हा नियम घराचा आहे तर आहे. तू चुकलास तर चुकलेला आहेसच. हे मी त्याला माझं स्पष्टपणे बोललोय त्यावेळी. हो. त्याने स्वतःहून ॲक्सेप्ट केलं की हो माझ्याकडून चूक झाली. बरोबर. म्हणजे ती रिअलायझेशन त्याला झालं होतं. पण आता अगदी शेवटच्या टप्प्यात बिग बॉस हा शो चाललाय. तू स्वतः
तू एक चांगला अभिनेता तर आहेसच, पण तुझी काय म्हणू मी, तुला बऱ्याच गोष्टी समजतात सुद्धा. तर तुला काय वाटतं, कोण पुढे जाईल, कोण ट्रॉफी घेईल? नाही तुझं तुम्ही prediction काय आहे? तुम्ही हा अनप्रेडिक्टेबल म्हणजे याच्या आधीचे रिझल्ट जे लागलेत हम्म, ते कल्पनेच्या पलीकडचे लागलेले आहेत, बरं. सगळेच रिझल्ट. हम्म, त्यामुळे पुढे काय होणार आहे काहीच सांगू शकत नाही. लोकांना बरं. काय आवडेल हम्म. आणि लोक कोणाला मत देतील हे. पण बेस्ट खेळ तुला कुणाचा वाटला आता, की येस मला तन्वी तन्वी आणि अनुश्री दोघींचा खेळ मला आत्तापर्यंत आवडलेला आहे. बरं, म्हणजे त्यांचे चान्सेस तुला जास्त हां, वाटतात हो. या दोघांपेक्षाही. हां, हां. बरोबर ना? हो, हो. ओके. आणि आणखी एका गोष्टीसाठी तुला ट्रोल केलं गेलं, ते तुझ्यापर्यंत पोहोचलंय का नाही माहिती नाही मला, कारण फॅमिलीबद्दल. फॅमिलीबद्दल हां, हां. म्हणजे फॅमिली, तू उत्तम अभिनेता आहे तर हे सगळ्यांना माहितीच आहे, हां. पण लोकांचं म्हणणं असं पडलं की फॅमिली आल्यानंतर तू अभिनय करायची गरज नव्हती, असं लोकांचं म्हणणं आहे. तुझं काय तर म्हणणं? मी काय एक्सप्लेन करणार या गोष्टीला. अरे 3 महिन्यानंतर मी आपण आपल्या बायको मुलीला बघतोय. बरोबर, ते पण ते जरा मग ते ठरव जास्त होती असं त्यांचं म्हणणं. आता होती, मग माझ्यासाठी ते जास्त होतंच, हां, बरोबर. कारण ती रिॲक्शनच एवढी डेंजर होती की 3 महिन्यानंतर मी जर माझ्या फॅमिलीला बघतोय हम्म, तर माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती. आणि असं कुठे लिहिलं आहे का फॅमिली समोर आली की एवढंच रिॲक्ट व्हायचं. हम्म, बरोबर. असं काही- आपल्याला आनंद झाला की एवढंच रिॲक्ट व्हायचं असं कुठे काय नाही. प्रत्येकाची रिॲक्शन असते. माझ्या जागी कोण दुसरं असतं तर तो वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झाला असता. मी माझ्या पद्धतीने रिॲक्ट झालो. अचानक समोर आलेल्या गोष्टी होत्या त्या, हम्म. माझ्याकडून झालं ते. पण तू ह्या शो मध्ये 2-3 वेळा असं बोललेलं आहेस की खरं तर मग मीच बाहेर पडणार होतो, पण तू राहिलास तिथं. अशा काही मोमेंट आल्या होत्या. हो 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 मग ते तू म्हणजे जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलला सिक्सर मारून लोक मॅच जिंकतात, तसं तू शेवटच्या क्षणाला चांगला खेळ करायचास आणि वाचायचा. असं काहीतरी तुझं आम्हाला गेम दिसला त्याच्यात. नाही ते गेम असं काही ठरवून केलं होतं असं नाही. पण जेव्हा उत्तम बॉल आला मी मारला 6. गेम आहे, त्यावेळी खेळलो मी. पण तुझ्या इतक्या वर्षाचा अनुभवाचा तुला किती उपयोग झाला हा गेम खेळताना? असा काही फरक पडला तुला? इतकी वर्ष तू उत्तम काम करतोयस. हो 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 हो. कुठे संयम ठेवायला हवा, आपण कुठे संयम ठेवायला हवा, आपण कुठले शब्द वापरायला हवेत, आपण एखाद्याबद्दल काय बोलतोय हे आपल्याला आधी कळायला हवं. आपण इतरांबद्दल काय बोलतोय ते आपण आधी ऐकायला हवं. आपण जर समोरच्याला बोलतोय तर आपण ती पण ऐकायची ताकद ठेवली पाहिजे. बरं. या सगळ्या गोष्टी अनुभवातून येतात आणि तो अनुभव मला तिकडे उपयोग आला. बरोबर. आणि आता अगदी शेवटचेच मी काही प्रश्न विचारतो. खूप मोठा प्लॅटफॉर्म ऑलरेडी तो पॉप्युलर आहे, चांगलं काम करतोय, पण एक नवीन हे पर्व तुझ्या आयुष्यात आलं असं मी म्हणेन. पुढं तू आता काय बघतोस, कशा पद्धतीने तू कामं करणार आहेस, काही वेगळ्या गोष्टी आहेत? जसं बिग बॉसमध्ये तुझं येणं हा सुद्धा आम्हाला धक्का होता, हो हो. तसं आणखी कोणते धक्के आता तू आम्हाला नंतर? लवकरच नाटक करेन, एक बरं. मराठी नाटक करेन आणि मला सिरियल करायची इच्छा आहे. मी सिरियल कधीच नाही केली आयुष्यात, बरं. तर एक सिरियल करावी असं ओके. विचार करतोय मी. बरं, म्हणजे ते आता तुझ्या पाईपलाईन. हां हां हां. आणि अगदी बिग बॉस मधल्या अगदी अनफॉरगेटेबल मोमेंट जर विचारायच्या ठरवल्या, ज्या आयुष्यभर तुझ्यावर राहतील, कोणते प्रसंग सांगशील की जे काय? मुलीने पत्र पाठवलेलं, हां. तो मुमेंट कधी नाही विसरणार. बिग बॉसचं गाणं, सकाळचं गाणं मी कधीच नाही विसरणार. जेव्हा मी सकाळी उठेन तेव्हा ते त्या गाण्याची आठवण येईल मला. बरं, म्हणजे ते गोष्टी आहेत. हां. लक्षात राहणार. हो 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 हो. खूप छान. मला वाटतं की खूप चांगला खेळ केलास तू आणि मला नक्की खात्री आहे भविष्यातही तू असंच काहीतरी चांगलं काम करशील. त्यामुळं आपण सागर पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू सो मच.